नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा फोरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचं जे लेक्चर आहे हे लेक्चर पोलीस बनायचं आहे का, पोलीस बनण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, पोलीस बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला पास व्हावे लागतात, पोलीस बनण्यासाठी आपल्याला फिजिकल म्हणजे यानी की ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यावे लागतात किंवा लेखी परीक्षेमध्ये किती मार्क घ्यावे लागतात, एकूण मेरिट किती मार्कावरती लागतो, या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत जी उत्तरं मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे मित्रांनो। परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या YouTube चॅनलवर असाल, असे नवनवीन व्हिडिओ किंवा अभ्यासासंदर्भामध्ये किंवा जीएस असेल किंवा पोलीस भरतीच्या ज्या बॅचेस आहेत याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील तर तुम्ही या जे काही आपलं YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे आणि जे काही बेल आयकॉन घंटी आहे बघा त्या बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी लेक्चर घेतल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे। आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा पोलीस झाला पाहिजे किंवा कुठल्या तरी नोकरी मिळाली पाहिजे, परंतु तुम्हाला सांगतो आज सगळ्यात लवकर लागणारी जर नोकरी कोणती असेल तर ही पोलीस भरतीची आहे मित्रांनो। ही पोलीस भरतीची नोकरी आपल्या हातात आहे, आपल्या मेहनतीवरती आहे मित्रांनो, आणि आपल्या मेहनतीच्या जीवावरती आपण पोलीस होऊ शकतो। पोलीस होण्यासाठी फक्त आणि फक्त आपली मेहनत आवश्यक आहे। यामध्ये दोन गोष्टी पार करून आपल्याला हे पोलीस हे पद मिळवता येतं। नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, काय करावं लागतं पोलीस होण्यासाठी, आपल्याला नेमके कोणत्या टप्पे पार करायचे याच्या संदर्भामध्ये आपल्याला आज मी बोलणार आहे। मग ही जी काही आपल्याकडे पोलीस भरती आहे, पोलीस भरतीला आपल्याकडे 8 महिने वेळ आहे। अजून सरासरी 8 महिन्यामध्ये आपली पोलीस भरती होईल आणि ह्या पोलीस भरतीची जर आजपासून जर आपण तयारी केलो तर 8 महिन्यामध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते। परंतु ज्यावेळेस पोलीस भरतीची जाहिरात येईल आणि त्यापासून जर आपण तयारी सुरू केलो तर आपण कुठेच टिकत नाही किंवा कुठेच आपण थांबत नाहीये मित्रांनो, हे मला सांगायचं आहे। कारण की भविष्याचा वेध घ्यावा लागेल, इतिहासातून धडा घ्यावा लागेल आणि वर्तमानात जगावं लागेल, यानुसारच आपल्याला पोलीस भरती निघू शकेल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो या भरतीमध्ये नेमके काय आहे, पोलीस होण्यासाठी नेमकं काय लागतंय ते आपण बघूया। सुरुवातीचा टप्पा आहे तुमची 12वी आहे का। सुरुवातीला सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही 12वी पास असाल, कुठल्याही शाखेतून पास असाल, 12वीला टक्केवारीची सुद्धा अट नाही, फक्त पास पाहिजे। जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला पोलीस होता येतं, यामध्ये काहीच अडचण नाही। मग यामध्ये फॉर्म भरला, आम्हाला नेमके काय करावं लागतं। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की पोलीस होण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे हे सर्वात अगोदर शारीरिक चाचणी। ही जी काही शारीरिक चाचणी आहे पुरुषांसाठी वेगळी आहे आणि महिलांसाठी वेगळी आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे आणि महिलांसाठी वेगळी आहे, ही गोष्ट विसरू नका। आता सोपं झालंय मित्रांनो, अगोदर पोलीस होणं अवघड होतं, अगोदर काय पुलअप्स असायचे वेगवेगळे, आता इव्हेंट कमी केले यांनी, मधले जे काही घटक आहेत ते कमी केले, पारदर्शकता यावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या। अगोदर ग्राउंड घेण्याचं ठरवलं, अगोदर शारीरिक चाचणी घेण्याचं ठरवलं। एकूण हे यामध्ये बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एकूण किती आहे साधारणतः यामध्ये बघा 50 मार्काला आहे, किती मार्काला आहे 50 मार्काला। बघा हे 50 मार्काची गुणाची असेल, यामध्ये 1600 मीटर आपल्याला धावायचं आहे, टायमिंग नुसार धावायचं आहे मित्रांनो, टायमिंग नुसार धावायचं आहे। ह्याचं टायमिंग वगैरे सर्व जे आहे आपल्या जे काही टेलिग्राम आहे, हा टेलिग्राम ॲग्री स्टडी एक्झाम असेल किंवा आपलं राजमुद्रा अकॅडमीचं जे काही टेलिग्राम आहे त्या टेलिग्रामवरती सर्व जे आहेत सर्व अपडेट ह्याचे किती मिनिटामध्ये गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। आपल्याला 1600 मीटर धावायचं आहे, 1600 मीटरमध्ये 20 मार्क आपल्याला मिळणार आहेत। किती मिळणार आहेत 20 मार्क। माझ्या ग्रामीण भागातला कुठलाही पोरगा 20 मार्क मिळवू शकतो मित्रांनो। त्यानंतर जर तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे, यामध्ये बहुतांशी मुलांचे मार्क या 100 मीटर मध्ये कटतात मित्रांनो, बहुतांशी मुलांचं मी तुम्हाला सांगितलंय या 100 मीटर मध्ये कटतात। 100 मीटरला डायरेक्ट 15 मार्क आहेत, म्हणजे सेकंदानुसार मायक्रो सेकंदावरती मार्क जातात मित्रांनो, एवढं सोपं नाहीये, परंतु प्रॅक्टिस जर केलात ना तर काही अवघड नाहीये। असे काही वागा आहेत
ऑफ मार्क मिळवणारे आहेत असे वाघ तुम्हाला सांगतो, असे भयानक तयारी करणारे आहेत तुम्हाला सांगतो, आउट ऑफ मार्क मिळवतात तुम्हाला सांगतो। यामध्ये हे 1600 मध्ये आउट ऑफ मिळवतात, 100 मध्ये आउट ऑफ मिळवणारे आहेत। आणि गोळाफेक मध्ये सुद्धा काय गोळा मला सांगा, फक्त प्रॅक्टिस पाहिजे रे भावा, फक्त प्रॅक्टिस पाहिजे। हे 15 मार्क आहेत, म्हणजे तुला सांगतो 15 दोन्ही 30 आणि 20 50। आता हे झालं कुणाचं, हे पुरुषाचं झालं। पुरुषांचे जे काही हे आहे याच्यामध्ये वेगळं असतं, टायमिंग मध्ये फरक असतो, महिलांच्या टायमिंग मध्ये वेगळा फरक असतो। हे 50 गुण लक्षात ठेवायचे, हे 50 गुण लक्षात ठेवायचं, हे 50 गुण डोक्यात ठेवायचं आहे। हे 50 मार्क हे आपल्या हातातले आहेत, आपल्या मुठीतले आहेत, कारण की 50 पैकी आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत। जर तुम्ही मिळवलात एकास 10 या हिशोबाने जर एक जागा असेल तर 10 मुलं हे लेखी परीक्षेसाठी हे बोलवतात। किती, एका जागेसाठी 10 मुलं बोलवतात। मग यामध्ये जागा किती आहेत त्याच्यावरून ठरलं जातं, म्हणजे तुम्ही पात्र आहात का। म्हणजे यामध्ये बघा आपण, मी तुम्हाला सांगतो, हे झालं महिलांचं। 800 मीटर धावायचंय 20 मार्क आहे। किती मीटर आहे, 800 मीटर धावायचंय 20 मार्क आहे। 100 मीटर धावायचंय 15 मार्क आहे। गोळाफेक आहे 15 मार्क। तुम्ही म्हणताल ह्या पुरुषांच्या याच्यामध्ये आणि महिलांच्या याच्यामध्ये हे दोन्हीमध्ये फरक असतो मित्रांनो, ह्यांच्या टायमिंग मध्ये फरक असतो, गोळाच्या वजनामध्ये फरक असतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मुलींनो ताईंनो तुम्हाला सांगतो इझिली आहे, तुम्ही जर अभ्यास केला, थोडं जरी अभ्यास केला तर इझिली तुम्ही पोलीस होऊ शकता। यामध्ये तुम्हाला सांगतो हे 50 मार्काचं आहे, हे सुद्धा 50 मार्काचं आहे, आणि पुरुषांचं सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड आहे आणि महिलांचं सुद्धा 50 मार्कांचं आहे। परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवायची आहे, जर तुम्ही 45 क्रॉस केला तर सेफ आहात, 45 क्रॉस केलात तर सेफ आहात। जर 45च्या अलीकडे तुमचे मार्क असतील तर तुम्ही सेफ नाहीयेत। आपलं टार्गेट एकच ठेवायचं की मला 50 पैकी, या 50 पैकी मिनिमम 45 प्लस मार्क मिळाले पाहिजेत। तुम्हाला पोलीस व्हायचं आहे ना, इथं किती 50 पैकी 45 प्लस मार्क मिळाले पाहिजे तर तुम्ही पोलीस होऊ शकता। एवढे 45 मार्क मिळाले, 46 47 48 मिळाले तर सोन्याहून पिवळं, आणि जर आउट ऑफ मिळत असतील तर त्याच्याहून पिवळं भावा, टेन्शनच नाही। 50 पैकी 50 मिळत असतील तर त्याच्याहून पिवळं, विषय आहे का काही। मग यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही ग्राउंड पास झालात, तुम्ही शारीरिक चाचणी क्वालिफाय झालात, लिस्ट लागते एकास 10 एकास 10 मुलं, 10 जागा असतील तर 100 मुलं बोलवतात, 10 जागा असतील तर 100 मुलं बोलवतात मित्रांनो। म्हणजे ह्या 100 मध्ये मिरिट लावलं जातं। जर 48 वाले जर 50 असतील, 47 असेल, 46 असेल, किती 46 असेल, असं मिरिट लावलं जातं। आणि असं मिरिट लावून याच्यामधलेच 10 जागेसाठी 100 मुलं बोलवतात, म्हणजे एका जागेसाठी 10 मुलं असं क्रायटेरिया असतो लेखी परीक्षा देण्यासाठी। मग लेखी परीक्षा घ्यायचं ठरलं, आता लेखी परीक्षा घ्यायचं ठरलं भावा, आणि लेखी परीक्षा घेत असताना यामध्ये एकूण 4 विषयांचा समावेश केला। किती विषयांचा, 4 विषय आहेत बघा। म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या 100 प्रश्न असतील, याला किती प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत। आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटे वेळ आहे मित्रांनो। किती मिनिटं वेळ आहे, 90 मिनिटे वेळ आहे। 100 प्रश्न 90 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचे आहे। आणि हे जे काही पॅटर्न आहे, तुम्हाला किती विषय वाचायचे तो मला सांगा भावांनो। मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमापन आहे आणि सामान्य ज्ञान आहे। इथं विज्ञान झाले, सामान्य ज्ञान पाहिजे इथं, हे लक्षात ठेवा बरं का। सामान्य ज्ञान म्हणजे GS, हे जे आहे GS पाहिजे। म्हणजे जे GS आहे मित्रांनो, हे GS 25 मार्काला आहे, बुद्धिमापन 25 मार्काला आहे, गणित 25 मार्काला आणि मराठी 25 मार्काला आहे। मी स्ट्रॅटर्जी सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये, स्ट्रॅटर्जीचं लेक्चर आहे हे। यामध्ये काय वाचायचंय, कसं करायचंय पोलीस होण्यासाठी, लेखीमध्ये 90 क्रॉस कसं होईल, 100 मार्काची जी लेखी आहे ना, यामध्ये 90 प्लस मार्क कसं मिळवता येईल यामध्ये तुम्हाला सांगतो। किती मिनिट लागतो, मुंबईचं 130 135
35 वर मेरिट लागलाय, आपल्याला मार्क किती आहे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इझिली मार्क घेऊ शकता, इझिली अवघड काहीच नाहीये. मला सांगा मराठीमध्ये 25 पैकी 25 मार्क मिळवणं अवघड आहे का? काही अवघड नाही. हे स्ट्रॅटर्जीचा भाग आहे मित्रांनो. स्ट्रॅटर्जीमध्ये मी प्रत्येक गोष्ट विश्लेषण करून सांगणार आहे. याचा सोर्स काय आहे, मार्क कसे पडतात, 25 पैकी 25 मार्क कसे मिळतात तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये गणित विषय आहे, 25 पैकी 25 गणिताला आले पाहिजे. विषय बुद्धिमापन आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे 75 मार्काचं, हे जे काही 75 मार्काचे 3 विषय आहेत, 1, 2 आणि 3 विषय 75 मार्काचे आहेत. त्यापैकी जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर त्यापैकी इथं 70 मार्काच्या खाली यायचं नाही. तुम्हाला सांगतोय या 3 विषयामध्ये हे सगळ्यांचे, हे 3 विषय म्हणजे तुम्हाला नोकरी लावणारे, तुम्हाला पोलीस बनवणारे विषय जर कोणते असतील तर मराठी, गणित आणि बुद्धिमापन या 3 विषय 75 मार्काला आहेत. आणि ह्या 3 विषय ज्याचे स्ट्रॉंग आहेत मित्रांनो, त्याला आयुष्यात अशी गोष्ट नाही की ते रिकामं राहू शकत नाही. त्याला एक नाही कितीतरी नोकऱ्या मिळतील, कितीतरी नोकऱ्या मिळतील. तुम्हाला सांगतो, ज्याचं मराठी आउट ऑफ आहे, गणित आउट ऑफ आहे, बुद्धिमापन आउट ऑफ आहे. अहो हे जीएस कुणाचं बी आउट ऑफ असते हो. जीएस म्हणजे आउट ऑफ, म्हणजे जे आपल्याला येत नाही ते कुणालाच येत नाही म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगतो हे 3 विषय आहेत. ह्या 3 विषयाला किती मार्क घेतले भाऊ? 70 मार्क ह्या 3 मध्ये मिळवले. पण सामान्य ज्ञान म्हणजे जीएस खूप म्हणजे डेंजर कार्यक्रम आहे. चले तो चांतक आहे, नाही तो शामतकच आहे. म्हणजे कार्यक्रम कसा आहे तुम्हाला सांगतो. हे जे विषय आहेत मित्रांनो, या जीएस मध्ये एकूण एवढ्या विषयांचा समावेश. किती विषय आहेत? विषय किती आहेत? मार्क किती आहेत? 25. जीएस ला मार्क 25 आणि विषय बघा, भूगोल, इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी, विज्ञान, अर्थशास्त्र, हे 25 मार्कामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे साधारणतः भूगोलवर आपण जर ठरवलं तर भूगोलवर 5 ते 6 मार्क येतात. 5 ते 6 प्रश्न येतात भूगोलवर. किती? 5 ते 6 येतात. इतिहासवर 3 ते 4 प्रश्न येतात. पंचायत राजवर 1 ते 2 प्रश्न येतात. पंचायत राजवर किती प्रश्न आहेत? पंचायत राजवर 1 ते 2 प्रश्न येतात. किती? एकच सेकंद. पंचायत राजवर किती प्रश्न आहेत हेही बघूया आपण. सगळं बघू. पंचायत राजवर 1 किंवा 2 प्रश्न आहेत. राज्यघटनेवरती 2 किंवा 3 प्रश्न आहेत. चालू घडामोडीवरती 7 ते 8 प्रश्न सरासरी एव्हरेज मध्ये येतात. विज्ञानवरती कधी कधी 3, कधी कधी 4, 2, 3 येतात. अर्थशास्त्रावरती आला तर एखादा येतो, अन्यथा येत नाही असं आपण म्हणूया. अर्थशास्त्रावरती आला तर 1 किंवा 2 असा अवरेज पकडूया. 1 किंवा 2 म्हणजे असं अवरेज या मार्कांवरती. भूगोल 5 ते 6 प्रश्न, इतिहास 3 ते 4 प्रश्न. भूगोल 5 ते 6 याच्यासाठी की जिल्हा विशेष विचारलं जातं. म्हणजे जर जिल्ह्याचं असेल तर जिल्ह्यावरती 2-3 प्रश्न जे असतात ते जॉग्राफिकलही असतात. आणि ते जॉग्राफिकल प्रश्न आपल्याला जॉग्राफीमध्ये आणि की भूगोलमध्ये घ्यावं लागतं. इतिहास आहे, पंचायत राज आहे, राज्यघटना आहे, चालू घडामोडी आहे, विज्ञान आहे आणि अर्थशास्त्र आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं आता तुम्ही म्हणत मास्तर एवढंच येते का? मित्रा कधी कधी 5-6 येतात. भूगोलवर कधी 8-10 येऊन जातात. बाकीच्या विषयामध्ये कमी जास्त होतात. पण ह्या सर्व विषयाचं जर वेटेज जर मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या, मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर काही काही वेळेस ठाणेमध्ये फक्त जीएसच विचारलं गेलं. बघा तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर विचारल्या तर जीएस कुठे कुठे जीएस पार 40-40 प्रश्न जीएसचे विचारले. जिथं 25 प्रश्न होते तिथं 50 प्रश्न जीएसचे विचारले. जाळ आणि धूर संकटच निघालं भावा. म्हणजे तो फक्त गणित, बुद्धिमापन आणि मराठीच करत बसला आणि परीक्षेला आलं जीएस. म्हणून तुम्हाला सांगतो हे 3-4 जे विषय आहेत ना, हे 3-4 विषयामध्ये कुठंच मागं राहायचं नाहीये. तुम्हाला सांगतो भूगोल असेल, इतिहास असेल, पंचायत राज असेल, राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, हे जे 25 मार्काचे विषय आहेत ना, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विषय आहेत आणि 25 मार्काला आहेत. 3 विषय 75 मार्काला आणि 7 विषय 25 मार्काला. बघा काय कार्यक्रम आहे, भयानकच कार्यक्रम आहे का नाही? कस इथं लागतो मित्रांनो. हे कुठल्याच विद्यार्थ्याची परिपूर्णता याच्यामध्ये नसते, कारण की ह्या सर्व विषयाला मर्यादा नाहीये, ह्यांना सीमाच नाहीये. कितीही आहे, कितीही वाचा, सिलेबस ठरवलेला नाहीये. कुठपर्यंत बी येऊ शकतं. भारतातलं येऊ शकतं, महाराष्ट्रातलं येऊ शकतं, पुण्यातलं येऊ शकतं, लातूरचं येऊ शकतं, बीडचं येऊ शकतं, चीनचं येऊ शकतं, जपानचं येऊ शकतं, कुठल्याही देशाचं येऊ शकतं. याला मर्यादा नाहीये मित्रांनो.
त्याच्यामुळं हे जे अमर्याद विषय आहे, मर्यादा नसलेला विषय आहे, त्याच्यामुळं याच्यावरती आपल्याला जे काही हे 25 आहेत यापैकी 20 मिनिमम 20 15 ते 20 च्या मध्ये इथं मार्क आले पाहिजे. मी तर म्हणतो 15 ते 20 च्या मध्ये इथं मार्क आले पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो तिकडं जर 70 घेतले तर इथं 15 जरी 15 ते 20 घेतले तरी ॲव्हरेज होतं, म्हणजे 70 80 90 पर्यंत आपण जातो. प्लस इथं 20 किंवा 15 घ्या, 85 90 पर्यंत जातो. 85 ते 90 मार्क आपल्याला लेखीमध्ये आहेत असं मिळतात. आणि आपण जर फिजिकलमध्ये 45 जर घेत असेल म्हणजे साधारणतः एवढ्यावरती हे ओपनचं मेरिट लागतं मित्रांनो. म्हणजे आपलं टार्गेट आहे, हा टार्गेट आहे. परंतु तुम्हाला वाटत असेल मास्तर हे शक्य आहे का? अशक्य काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही ठरवलात ना तर तुम्ही सेल्फ स्टडीवरती सुद्धा पोलीस होऊ शकता. जर तुम्ही ठरवलात ना, तुम्हाला कशाचीच गरज नाहीये, फक्त पीव्ही फॉर्म्युला काय आहे हे माझं जे काही मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. नेमकं काय करावं लागेल, ह्या जी काही स्ट्रॅटर्जी आहे ना, ही स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग नुसार रोज किती तास अभ्यास काय आहे, कशा पद्धतीचं आहे, या सर्व कोणते पुस्तकं वाचायचे आहेत, ह्या सर्वाची जी काही उत्तर आहेत ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. स्ट्रॅटर्जी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. या सर्व स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही चला मार्क कसं मिळत नाही आणि पोलीस कसं होत नाही आपण पाहूया मित्रांनो. तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही 2 टप्पे आहेत हे 2 टप्पे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हे 2 टप्पे अगोदर तुम्हाला पूर्ण करून तिसरा टप्पा तुमच्या हातात नोकरी आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो 10,000 पद आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे, परिपत्रक सुद्धा निघालेलं आहे. वाट पाहू नका मित्रांनो, हे सांगल ते सांगल. जर तुम्ही पोलीस होणार असाल, जर तुम्हाला इंग्रजीची भीती असेल, ह्याला इंग्रजी नाही बरं का मित्रांनो. तुम्हाला सांगतो म्हणजे ग्रामीण भागात मी आज 15 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहे मित्रांनो. मी आज 15 वर्ष झाले या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि या क्षेत्रामध्ये जवळपास ग्रामीण भागातला येणारा जो काही मॉब आहे, जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश खूप त्यांची कच्ची आहे मित्रांनो. आणि त्या इंग्रजीच्या भीतीनं तो पोरगा पार शांत राहतो, पण क्वालिटी 1 नंबर राहते. त्याच्यात काय राहते? क्वालिटी 1 नंबर आहे, पण फक्त भीती त्याच्या मनामध्ये बसलेली असते. परंतु भावा, ही जी भीती आहे ना, ही भीती 100% जाते. फक्त अभ्यास केलं पाहिजे, ह्याला इंग्रजी नाहीच. विषय ते आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ग्राउंड अगोदर क्लिअर करायचं आहे. अगोदर फिजिकल तुम्हाला मारायचे आहे. 45 मार्क घ्यायचे आहेत 50 पैकी. त्यानंतर लेखीला बसायचं आहे. लेखीमध्ये 90 मार्क घ्यायचे आहेत. ह्या लेखीची 90 मार्काची स्ट्रॅटर्जी कशी आहे ती स्ट्रॅटर्जी पुढच्या लेक्चरमध्ये प्रत्येक विषयाचं 1 नंबर कट टू कट विश्लेषण करून, म्हणजे बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत कसं विश्लेषण करता येईल, कोणते पुस्तकं वाचावे लागतील, कोणत्या पद्धतीने तुम्हाला तिथपर्यंत जावे लागेल, किती प्रॅक्टिस पेपर सोडवावे लागतील, कोणत्या पद्धतीने गणिताला महत्त्व द्यावं लागेल, गणित सोडवण्यासाठी काय करावं लागेल, मराठी लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल, जीएस आम्हाला समजत नाही, जीएस पाठांतर करण्यासाठी काय करावं लागेल, कोणते पुस्तक वाचावं लागेल, ह्या सर्व प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर हे आपलं जे काही यूट्यूब आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जे काही पोलीस भरती करणार आहे, जे काही 12वीची परीक्षा देणारे जी मुलं आहेत सध्या ग्रामीण भागातले, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवा मित्रांनो. कारण की त्यांना लेखी परीक्षा आणि ग्राउंडची तयारी कशी असते, पोलिसाच्या संदर्भामध्ये जी काही भीती आहे, आजही काही मुलांना माहीत नाही पोलीस होण्यासाठी काय लागतं. तर आपण सांगितलं पाहिजे, बाबा पोलीस होण्यासाठी एवढे घटक आहेत, तुला होऊ शकतंय का, तुला फिजिकल करायचं आहे, ग्राउंड म्हणजे ग्राउंड तर कुणी बी करतं रे, काही अवघड नाही, टायमिंग आहे त्याला, मायक्रो सेकंदावर कार्यक्रम चालतंय भावांनो, सेकंदावर कार्यक्रम चालतंय. त्यामुळे एवढं काही हे नाहीये, अवघड नाहीये मित्रांनो. तुम्ही जर प्रॅक्टिस केलात ना, प्रॅक्टिस केला तर 100% सक्सेस आहे. आणि जर प्रॅक्टिस नाही केलं तर जाळ आणि धूर संघट निघतंय बरं का. माझ्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जाळ आणि धूर संघट निघतंय. मी तर सांगतो पोलीस होणं म्हणजे खूप कसरत आहे. सकाळी पहाटे उठावं लागतं भावांनो, सकाळी पहाटे उठून रस्त्याला आपल्याला पळावं लागतं आणि लेखी परीक्षा द्यावी लागते. सगळे झोपलेले असतात, त्यावेळेस आम्ही रस्त्याला पळलेलो असतो, पळत असतो. ही मेहनत आमची असते. मग ती मेहनतीच्या जीवावर मी सांगतो ना नेहमी, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, हिम्मत लागते, दम लागतो, हिम्मत लागते मित्रा. बापाचं नाव आयुष्यभर छातीवर लावून फिरायला, हे ज्याच्यामध्ये हिम्मत आहे, ज्याच्यामध्ये दम आहे, तोच विद्यार्थी एवढी मेहनत करू शकतो. लक्षात आलं. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही करणार आहात, 100% तुम्ही कराल ही आशा ठेवतो, अपेक्षा ठेवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये
टोटल सिलेबस जे आता मी पाहिलेलं आहे, लेखी परीक्षेचा सिलेबस, त्या लेखी परीक्षेसाठी काय स्रोत आहे, कोणते पुस्तक आहेत, त्या टायमिंगनुसार कसं सोडवायचं आहे, ह्याचे सर्वांचे उत्तरं तुम्हाला ए टू झेड तुमच्या मनामध्ये असणारे जे काही उत्तरं आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी बिनधास्त तुम्हाला देणार आहे. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या किंवा परवाच येणार आहे हा आपला व्हिडिओ. तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून टाका, तुमच्या मित्रांपर्यंत ठेवा. जीएससी फ्री बॅच, जीएससी जी काही बॅच आहे यूट्यूबवर, आपण जीएस मी घेणार आहे, स्वतः जीएस घेणार आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो जीएस म्हणजे, तुम्हाला सांगतो आपले, मी स्वतः मित्रांनो एक लेखक आहे. हे बघा, माझं हे पोलीस भरतीचं IBPS TCS लुसेंट पुस्तक तुम्हाला माहित असेल, लुसेंटच्या धर्तीवर पोलीस भरतीला या पुस्तकामध्ये आतापर्यंत पडलेल्या सगळ्या पोलीस प्रश्नपत्रिका जे आहेत ना, ते वन लाइनर केल्या. MPSCचे जे काही 84 पासून ते 2011 पर्यंत जे परीक्षेला, आता पोलीस भरतीला हेच रिपिटेशन होत आहे, तुम्हाला माहित नाहीये, हेच प्रश्न येतात. 84 पासून ते 2011 पर्यंतचे वन लाइनर सगळे विषय प्रश्न ह्याच्यामध्ये MPSCनं विचारलेले घेतले. म्हणजे असा जबरदस्त बनवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, एकदा पाहिल्यानंतर तुम्ही बघा म्हणजे काय आहे या पुस्तकामध्ये, किती दम आहे तुम्हाला कळेल, काय क्वालिटी आहे तुम्हाला कळेल. दुसरं पुस्तक आहे मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी भूगोल, या जे काही मराठवाडा विद्यापीठ आहे, मी काय नवीन नाहीये, युट्यूबवर नवीन येत नाहीये, ह्या सगळ्या अनुभवातून गोष्टी सांगतोय. मराठवाडा विद्यापीठानं आपल्या या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून जाहीर केलंय मित्रांनो. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी ग्रामसेवक झालेले आहेत, ग्रामसेवक अनेक विद्यार्थी, म्हणजे तुम्हाला सांगतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये माझं ग्रामसेवकचं पुस्तक वाचून अनेक विद्यार्थी पास झालेले आहेत. ते पण ग्रामसेवकचं पुस्तक आहे मित्रांनो, ग्रामसेवकचं पुस्तक आहे. असे अनेक 2-3 आणखी पुस्तकं आहेत मित्रांनो. हे अनुभवी माझं जे काही अनुभव आहे, ते अनुभव तुमच्या समोर मांडतोय. आणि ह्या अनुभवातून मी जे काही गोरगरीब जे काही विद्यार्थी आहेत, त्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना माझा 100% फायदा झाला पाहिजे. त्यासाठी आपण एकदम नॉमिनल फीसमध्ये ऑनलाईन बॅचेस पण चालू करणार आहे. एकदम नॉमिनल फीस, म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशा नॉमिनल फीसेसमध्ये बॅच चालू करणार आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही जरी कुठे असाल, मोबाईलवर तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी जोडता येईल आणि तुम्हाला बॅचेस करता येईल मित्रांनो. लक्षात आलं? या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. ओके, बेस्ट लक सगळ्यांना. पोलीस होणार यामध्ये काही शंका नाहीये. उद्या किंवा परवा भेटूया सर्व विश्लेषण सहित, मायक्रो प्लॅनिंग सहित आपल्या YouTube चॅनलवरती. तोपर्यंत शुभरात्री. ओके, बेस्ट लक.